हॅलो हाय नमस्कार. मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे. तर आय होप तुम्ही पण चांगले असाल, मजेत असाल. तर आनंदी राहा, खुश राहा. तर तुम्हाला एक सांगायचं होतं मला, ते म्हणजे असं की बघा, आपल्या घरी कितीही काहीही असो, घरगच्चं असं घर आपलं भरलेलं जरी असलं तरी पण माहेरचं जरा असं थोडंसं का होईना आलेलं असलं तर ते अप्रूप आपल्याला खूप असते, खूप म्हणजे खूप. तर तसंच काहीच माझ्यासोबत झालेलं आहे. तर 10 मिनटापूर्वी माझा भाऊ आलेला, मला कॉल आलेला त्याचा की बाबा तू सेंटरवरती गेलीस की आहेस. तर सेंटरवरती गेलीस का आहेस याचं कारण सांगते की सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते की सेंटर म्हणजे काय. तर गव्हर्मेंट थ्रू आपल्या इथं मशीन क्लासेस किंवा इलेक्ट्रिशियन क्लासेस सुरू झालेले आहेत. तर त्यामध्ये मला जॉब लागलेली आहे आणि मला 3-4 तासाची ड्युटी असते. तर मी तिथे जाते 12 ते 4 ह्या टायमिंगमध्ये. तर मला आता जायचं आहे. माझ्या अंडर 50 महिला शिकतात की मी त्या 50 महिलांना मी शिकवते, मशीन क्लासेस वगैरे शिकवते. तर त्यासाठी मला जायचं असते. 12 ते 4 माझे क्लासेस असतात. त्याच्यामुळे भाऊने मला कॉल केलेला की बाबा तू सेंटरवरती गेलीस की आहेस. तर मी त्याला असं सांगितलं की नाही बाबा, मला जायला वेळ आहे, तू ये. तर तो म्हणला ठीक आहे, तू थांब, मी 10 ते 15 मिनटात आलो, तुझ्यासाठी खाऊ घेऊन येतो. तर बघा, बहीण भावासाठी कितीही जरी मोठी झाली ना तरी तिच्यासाठी तो खाऊ आवर्जून आणणार म्हणजे आणणार. आणि त्याची अप्रूप आपल्याहून जास्त कुणीच नाही समजू शकणार. तर बघा, तिळाचा कण त्यानं जरी आणला आपल्यासाठी तरी तो खूप महत्त्वाचा असतो आणि ते आनंद काही वेगळाच असतो. ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण तुम्ही त्या परिस्थितीतून गेलाच असाल किंवा तुम्हाला ते अनुभव आलेलाच असेल त्यामुळे. तर चला, आता जास्त बडबड न करता मी तुम्हाला दाखवते की त्यानं माझ्यासाठी काय आणलेलं आहे. तर हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवेल किंवा फ्रंटनंच दाखवून देईल. तर मला जायला वेळ होता तर म्हणलं चला तुमच्यासाठी मी थोडंसं दाखवून देईल. एवढा सारा टाळ माझ्यासाठी भावना आणलेला आहे, म्हणजे हरभऱ्याचा टाळ. आमच्या इकडे याला टाळच म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणते ते नक्की सांगा. तर बघा, असा शेतातला त्याने शेताकडे गेला होता तर येता येता घेऊन आला. आणि मागे एका दिवशी आणला होता त्याने भाजूनच आणला होता ऑलरेडी. तर मी म्हटलं भाजून आणले, त्याची चव काय नाही लागत रे भाऊ. तर मग त्याने म्हटलं ठीक आहे, तुला शेतातला काढला ताजा ताजा आणून देतो. तर त्याच्यामुळे त्यानं मला हे असं आणून दिलं आहे बघा. आणि ह्या शेवग्याच्या शेंगा, मिरच्या शेतातल्या, आणि ह्या तुरीच्या शेंगा. आमच्या इकडे तुरीच्या शेंगाच बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात ते सांगा. तर हे बघा, अशा प्रकारे ह्या तुरीच्या शेंगा, ह्या मिरच्या, शेवग्याच्या शेंगा, हरभऱ्याचा ताळ माझ्यासाठी खायला आणलेला आहे. माझी देवपूजा पण आटपून झालेली आहे, म्हणजे सकाळी सर्व कामं मी आटपले, सगळं झालं आणि सगळी आवराआवर झालेली. आणि आत्ता बघा वाजलेत 12:15, म्हणजे आज थोडासा मला उशीरच झाला जायला. तसा 12:30ला क्लास सुरू होतो. तर काय नाही, सेंटर असं काही जास्त दूर नाही, 10 मिनटाच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळं मी घरून 10 मिनटं बाकी आहेत तरी निघाले तरी चालते. लाईटचा वेळ पडतो आहे मागं. तर बघा, बाप्पाची पूजा, देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे. आणि आता मी जाते सेंटरला. तर सेंटरवरचं शूट घेता आलं तर घेईन, मुलींची परमिशन असेल तर, नाहीतर मग एवढंच बोलते. आणि बाकीचं जे आहे ते व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते आल्यावर. हां, त्याच्या अगोदर एक दाखवायचं होतं की मी ब्लाउजेस शिवलेले आहेत. तर मी तुमच्यासोबत आत्तापर्यंत कधी ब्लाउजेस शेअर केले नव्हते की मी कसे स्टिच करते, कसे शिवते, काय शिवते. ते तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेल. बघायला जर आवडत असतील माझे ब्लाउजेसची डिझाईन वगैरे, मी शिवण्याची पद्धत कशी शिवते काय नाही, तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई तुझी ब्लाऊजची डिझाईन मला दाखव, शिवण्याची पद्धत आम्हाला दाखव. तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ऑर्डर्स एवढे असतात की बस शूट करायला वेळ भेटत नाही, पण बघू, जसा वेळ भेटला तसं मी शूट करेन. तर चला आता मी तयार झाली जाण्यासाठी. आणि ते इस्त्रीचा डब्बा पण घेतलेला आहे. तो लंच टाईमला स्कूलमधून तिकडे जेवायला येतो, म्हणजे सेंटर आणि शाळा एकदम जवळजवळच आहे, एकाला एक चिटकून म्हणलं तरी चालते. तर त्यामुळं तो तिकडे जेवायला येतो लंच टाईमला. घरी येत नाही, कारण मी घरी नसते, त्याच्यामुळे मी त्याला घरी बोलत नाही, मी त्याला डायरेक्टली तिकडेच बोलवून घेते. तर लंच टाईम 1 तासाचा असतो, त्याच्यामुळे तो जेवण करतो आणि परत आपल्या शाळेला जातो 4 वाजेपर्यंत. आज तर 1 वाजेपर्यंतच असणार, कारण हाफ डे आहे. पण रोज तो 4 वाजेपर्यंतच शाळेत राहतो, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण माझं सेंटरवरून येण्याचा आणि त्याचा शाळेतून येण्याचा टायमिंग एकच आहे. त्याच्यामुळे त्याला मी रोज येताच घेऊन येते. तर आज आहे आमच्या इथला बाजार, पण मला येता बाजार करून येताच मी बाजार करून घेऊन येणार आहे, कारण या परत जा असं बेजारी नाही करून घेणार. त्याच्यामुळं मी येताच बाजार करून घेणार आहे. आणि आता बाकीचं शूट मी सेंटरहून आल्याच्या नंतर 4 वाजता बाजार वगैरे घेऊन आल्याच्या नंतर करेन.
जमली क्लिप तर थोडीशी बाजारची घेईन, पण एवढं सारी पब्लिक असते त्याच्यामुळे मला शूट करावं वाटत नाही. पण बघते सेंटरवरची शूट थोडंसं मी करेन, तुम्हाला दाखवेन सेंटर कसं आहे, कशा प्रकारचं आहे, काय नाही वगैरे. तर चला व्हिडिओ बरं नक्की कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटतं काय नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मी बरेच दिवस गॅप झालेले आहे माझ्या व्हिडिओमध्ये. एक वर्ष होत असेल कदाचित मी व्हिडिओ बनवलेच नाही. 1 वर्षापूर्वी बनवले होते, पण मध्ये असा काही प्रॉब्लेम आला, काही कामानिमित्त कशानिमित्त मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नव्हता. पण सर्वांची एक रिक्वायरमेंट अशी होती की बाबा तू व्हिडिओ बनव, छान बनवतेस, व्हिडिओ बनव, आम्हाला तुझे व्हिडिओ पाहायला आवडतात. तर ठीक आहे म्हणलं, चला सुरुवात करूया. जसं तसं छोटे छोटे व्हिडिओ बनवत जाईल मी, कारण एकदम असे मोठे व्हिडिओ बनवायला मला वेळ भेटणार नाही. जर भेटला कोण्या दिवशी तर नक्की बनवेल, सुट्टीच्या दिवशी वगैरे. फक्त रविवारी सुट्टी असते बरं का सेंटरला, पण त्या दिवशी पण घरचे भरपूर एवढी कामं असतात की नाहीच टाईम भेटत. कारण 8 दिवसाचं पेंडिंग पडलेलं काम आपल्याला एका दिवसात ॲडजस्ट करायचं असते आणि त्यातल्या त्यात ऑर्डर असतात साड्याचे, ब्लाऊजचे वगैरे. त्यामुळं तर चला मी व्हिडिओ इथंच हा व्हिडिओ म्हणजे थांबवत नाही आहे, पुढे शूट करेन, पुढची क्लिप बघा. पण तात्पुरतं आता मी इथं थांबते आणि बाकीचं शूट आल्याच्या नंतर घेईल, सेंटरहून आल्याच्या नंतर. बघा आमच्या मम्मीनं भाजीपाला आणलाय. आताच आई कामावर आली बघा. बघा बघा किती छान भाजीपाला आणलाय. आज आमचा बाजार होता. हे बघा फुलं आणली बघा. आणि हे बघा आमचे धोपाट. आणि हे बघा खाऊ बघा. हे बघा आमच्या मामाने ढाळ आणलाय बघा. हे बघा. आणि इकडे बघा आमच्या मम्मीने सिरियल लावले. ते बघत बघत मम्मी आमची ते भाजीपाला पुरा भरून ठेवते बघा. आता तर बघा आमच्या गावात किती छान असा भाजीपाला आहे बघा. हो आपल्या गावात ताजा ताजा भेटते की नाही? हां मग तुम्हाला भाजीपाला घरला मदत करणार? हो मी करतो ना. बघाच मला बाजारात छान अशी ताजी ताजी फुलं भेटली बघ तुझ्यासाठी. बाजारातून आणले दरवेळेस त्या भाभीच्या इथून आणायचे. आज बाजारात दिसले मला, मी येता येता घेऊन आले ताजी ताजी फुलं. हे मला 20 रुपये पाव फुलं भेटले, 20 रुपये पाव. तुमच्या इकडे काय रेट चालू आहे? बाजारात सध्या भाजीपाला खूप स्वस्त झाला आणि भरपूर भाजीपाला यायला बाजारमध्ये. म्हणजे की पिशवी 2 पिशव्या आणल्या तरी भरून चालल्यात. एवढा भाजीपाला यायला बाजारामध्ये. तेवढ्याला आणायचं कशाला एकदाच आठवड्याला? कारण आमच्या इथं कसं सारखं सारखं दारावर वगैरे भाजीपाला येते विकायला, त्याच्यामुळे मी काय जास्तीचा भाजीपाला आणला नाही. थोडा थोडा आणलाय. लागलंच तसंच तर बस स्टॉपवरून किंवा दारावर येते विकायला, तिथून घ्यायचा. त्याच्यामुळे काय जास्त एकदाच आणला नाही. गाव मोठं आहे, भरपूर भाजीपाला वगैरे सगळं सामान भेटते गावात. त्याच्यामुळे काय जास्त एकदा स्टोर करून ठेवायचं आणला नाही. फुलं मात्र आणली, कारण मला फुलं डेली मंदिरात पूजेला छान फुलं लागतात. भरपूर फुलं असले म्हणजे सगळे भरपूर फुलं असले तर पूजा असं केल्यासारखी वाटते. छान ताजी ताजी फ्रेश अशी गजांड्याची फुलं. मेथीची भाजी, आता पिलू मला मेथीची भाजी करू लागणार आहे का नाही? पिलू लाईट गेली है ना? मेथीची भाजी करू लागणार की मला? हो पिलू मदत करते बघा मला कामामध्ये, प्रत्येक कामामध्ये मदत करू लागते मला पिलू, आहे की नाही पिलू? तुला आवडते का रे मला कामात मदत करू लागणार? हो किती आवडते? मला खूप आवडते. आताच ट्युशनून आलाय आमचा श्री. बघा गेल्या वेळेसचा भाजीपाला टोमॅटो खूप होते रे, शेवच आणले काय की मी. गेल्या वर्षी टोमॅटो होते, जाते स्वस्त होते. 10 रुपये किलो, 1.5 किलो 10 रुपयाचे. त्याच्यामुळे आणले जाते. टोमॅटोची चटणी वगैरे करता येते, ठीक आहे ना? मग बघा आता आमची मम्मी कशी भरून ठेवते. आणि ते बघा आमचे फ्रीज, ते बघा आमचे किचन, हे बघा, नंतर दाखवू आपण होम टूर एका दिवशी नंतर दाखवूया. हे बघा, हे बघा पुरं हॉल. ए बा इकडे हे बघा हे बेडरूम. कपडे देखील टाकायचे रे. आताच कपडे काढले मी, आले कामावून आले, बाजारात आले, फ्रेश झाले थोडस. आणि कपडे ते आवरायचे, कपड्याच्या घड्या टाकायच्या, स्वयंपाक बनवायचा, सगळं काम दिसायला तसं आहे. तुम्हाला मदत करू लागणार ना? हां सगळं लागणार. आणि इकडे कॅमेरा मी शूट करते तू. हां हे बघा आमचा श्री. बसा. आता काय करणार? आधी कांदे भरू. कांदे भरतो. कांद्याची दुर्डी आण मग. तर बघा बाजारात खूप छान असा भाजीपाला ताजा ताजा यायलाय. आणि हे आमचा खाऊ असते
हे काय लहानपणी याला काड्याचा पुडा म्हणायचो आम्ही. काड्याचा पुडा, मस्त असा काड्याचा पुडा खायचो आम्ही. छान लागतात मस्त काड्याचे पुडे. आधी बघा की हे वासरे बघा आधी राणी आलू राणी आलू. म्हणजे शेतातले आलू. हां. तेव्हा काय ठेवावं लागतं. ही इथं काढायचं. टीव्हीचा आवाज थोडा कमी करून येतो का? नाही तर बंद करून टीव्ही जा. बघा आता टीव्ही बघा. भरा भाजीपाला. ते मामाने शेंगा आणलेल्या आहेत श्री सकाळी. काय भरायला? कांदे. बरं. पुडा खाल्ला का? हा पुडा खाल्ला? अर्धा खाल्लाय, अर्धा खायचा राहिलाय. अर्धा खायचा राहिला. ट्युशनमध्ये काय शिकवलं आज? आज गणित, ते मराठी, इंग्लिश, गणित ते शिकवले. बरं एक सांग, 2-3 दिवसाला कोणाचा बर्थडे तरी आहे, कोणाचा तरी. कुणाचा आहे कोणाचं आहे की बा? माहित नाही? अरे अरे अरे, मला वाटलं कुणाचं तरी आहे असं वाटलं. नाही काय? जाऊ दे मग. काय आठवण ठेवायची? कुणाचाच बर्थडे नाही आहे ना. बघा की. आपण आपलं काम करायचं आहे ना. लसूण बी भरायचे नाही. हां, लसूण आहे त्याच्यात भरायचं. बघा आता असे लसूण आता आमच्या इथं. थांब, मी आता कॅमेरा ना लावते तिथं. गाजर खायलास? गाजर कशा आहेत? गोड आहेत का? गोडा. मस्त मस्त आहे की? हा खूप गोडा. खा अगोदर. काय? अगोदर खाय नंतर पण. काय कसं बोलायचं? गाजर एकावर मध्ये आता खाऊ नको ना, म्हणजे नंतर खा धुवून. किती खायचे तर तुला बाजूला ठेव, नंतर धुवून खा पाण्यात. आणि मग लाईट. त्याचं काम ते केलं आता चालेल बघा. सकाळपासून उठलो. सकाळपासून होती. आपण होत्या का सकाळपासून घरी? सकाळपासून जायचं कुठे? आपणच नव्हत्या ना घरात सकाळपासून. आम्ही सकाळपासून घरात नव्हते आहो. बाहेर गेलत्या कामाला. तू कामाला गेलता? शाळेत गेलतो मी. शाळेत गेलता. उद्या सुट्टी आहे. उद्या काय करायचं? उद्या काय नाही. ट्युशन किती असते? त्याकडे 9ला. मिरच्या बिरड्या कशा भरायच्या? अच्छा, मग तुला भेंड्या नको. हिंड्या यावर्षी मोठा लागली चांगल्या. या वर्षी म्हणणार रे, या बाजारी, यावेळेस असं म्हणतात. या वर्षी म्हणणार. काय म्हणतात? त्यावेळेस यावेळेस. अशा मोठाल्या चांगल्या लागली. आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत है ना? नाही, ते शेंगाची पुरी शेवग्याची मामाला आणली. हे जे राहिली दिंडी तो तिथं राहिल्या. हेच बरं. लसूण राहिले, गाजर राहिले तिथून. गाजर होती. मी ते भरला असतो. बंद करून या, बाकीचं काम करायचं. हे बघा आमच्या मामाने शेंगा आणलेले आहे ते बघा. चांगले अशा. तशा खाली टाकतात का? तर बघा मैत्रिणींनो, मी भाजीपाला भरला, सगळा स्वच्छ केलं, भाजीपाला भरून ठेवला, फ्रीज पण साफ केलं थोडंसं, आणि सगळा भाजीपाला वगैरे भरून ठेवला. आणि आता स्वयंपाक करायची वेळ झालेली आहे. मला खूप असा थकवा आला होता आल्याच्या नंतर, कारण मी म्हणजे तिथं सेंटरवरती 3-4 तास तिथं हे केलं, आणि नंतर मग बाजार पूर्ण करून घेऊन आले, भाजीपाला भरला. मग आता मग भूक पण लागली होती मला. म्हणलं आता जेवलं तर संध्याकाळी काय जेवणार, त्याच्यासाठी आता नाही जेवते मी. तर म्हणलं चला आता थकवा घालवण्यासाठी गरमागरम कॉफी पिते. तर मी
आता कॉफी बनवली, कॉफी पिते आणि लागले स्वयंपाकाला लागते, कारण संध्याकाळचा पण आता स्वयंपाक बनवायचा आहे. मग आल्याच्यानंतर सगळे म्हणतील की स्वयंपाक झाला नाही का, भूक लागली, कारण ह्यांचा असतो आज उपवास, शनिवार आहे त्याच्यामुळं. तर पटापट स्वयंपाक बनवून घेते आणि मग भांडे वगैरे घासून आणखी आपलं रोजचं काम, ब्लाऊज वगैरे शिवायचे असतात. मग मला संध्याकाळचे रात्री 10 वाजतात, 11 वाजतात. मग आता जर लेट झाले स्वयंपाकाला तर मग रात्री खूप लेट होणार. त्याच्यामुळं ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, चॅनलला लाईक केला आणि छान छान अशा कमेंट केल्या तर मला व्हिडिओ बनवायला खूप आनंद होईल आणि खूप उल्हासही वाटेल. तर त्यामुळं चॅनलला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत माझ्या व्हिडिओ शेअर पण करा. तर चला तर ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते, जास्त बडबड करत नाही. धन्यवाद.